चला आपण मॅचला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता आज महेशजी मिसाळे प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये, त्याचबरोबर आमचे विनोदजी भगत सर हे देखील आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अनेक दिवस सातत्याने नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये या दोन्ही पंचांचं नाव सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने फटका केलाय. घोषांकित क्षेत्रामध्ये जिथे बॉल ट्रॅव्हल होतोय एका धावेसाठी एक धावाले सांघिक धावसंख्येचं आणि वैयक्तिक धावसंख्येचं खातं या ठिकाणी उघडलंय. जो सध्याच्या घडीला अमृक टीमचा बकासूर म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं, आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं लोकांनी तुम्हाला प्रसिद्ध करण्या अगोदर स्वतः प्रसिद्ध व्हावं लागतं आणि सूरजने मात्र ते केले, कारण की स्वतः चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग आपल्या टीमसाठी 100% योगदान देत राहिला हा खेळाडू. आणि तरच की काय या खेळाडूचा एक चांगला डंका सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले गोलंदाज धीरज, दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल. या बॉलला सोडून दिले. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धीरजने मात्र इथे धीर ठेवून मात्र फलंदाजाला धीर ठेवायला लावलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये टॉस इथे जिंकलाय. सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, एक टार्गेट देण्याचा निर्णय. यावेळेस पाहता मात्र शांत होता. आता बंदुकीतून गोळी निघावी तशा पद्धतीने फटका निघालाय. थोडासा मानवी अडथळा इथे जरूर पाहायला मिळाला. बॉल जातोय सीमारेषा पार. सूरज पवारचा वार आणि बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. चौकार आलाय. 5 धावा धावफलकावरती. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. कुठेतरी जर टावर नसता तर षटकाराची मोहर नक्कीच या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली असते. नशिबाची साथ मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या बाजूला येते. पहा कॉट बिहाइंड द विकेटची संधी, परंतु विकेट किपर मात्र चुकी करतोय. अगदी सूरज पवारला इथे बाद करण्याची संधी मात्र आली होती. 5 बॉलचा इथे खेळ संपलाय. 5 मध्ये 5. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी धीरज यांनी करून दाखवले. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. अतिरिक्त धाव पहिली धावफलकावरती लागली जाते. धावसंख्या 6 या आकड्यावरती 6 रन स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना यावेळेस फुललेंचा बॉल इथे कॅच मात्र होणार की काय, चुकी होताना पाहायला मिळते. काय घडलं जाते. ओ माय गॉड, कॅच कुणाची सोडली. जर तो अमृक स्पोर्टचा बकासूर म्हणून सध्याच्या घडीला ज्याचं नाव चर्चेत आहे त्या खेळाडूची झेल सोडणं किती कठीण काम येणाऱ्या काळामध्ये वाघजाई 11 आंबोडे संघासाठी. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागले गेल्या. आता कुठेतरी बॅट बदलली जाते, कारण की या बॅट मधून धावा येत नव्हत्या. आता बॅट बदलले. कॅच मात्र इथे ड्रॉप झालाय. चर्चा केली जाते, परंतु चर्चेमध्ये वेळ घालवू नका. पंचांना देखील विनंती असेल की सामना थोडासा सकाळी उशिरा सुरुवात झाली, त्यामुळे टीम मीटिंग कोणाला घेऊन देऊ नका. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची इनिंग कव्हर करायची आहे. एकूण 13 सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यानंतरची मॅच निनाय देवी स्पोर्ट्स सर्वे अगेन्स्ट भराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धावा, बिनगरीबाद 8 धावा. जरी कमी असल्या तरी देखील सूरज पवार मैदानामध्ये आहे. ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते टीम मानाय देवी स्पोर्ट अमृक या संघासाठी. स्ट्राईक रेंजला आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सागर.
गोलंदाजीवरती सनी आपल्याला पाहायला मिळतील, जिथे सनी यांच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाले होते सूरज पवारची. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय बॅटची टॉप एज, परंतु कव्हर पॉइंटला त्या ठिकाणी बॉल ट्रॅव्हल झालाय. 2 धावेसाठी 2 धावा धावफलकावरती ऍड केले जातील. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. 10 रन डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता विनोद भगत सर, महेश मिसाळे सर, खूप चांगली पंचांची भूमिका, ज्यांनी अनेक दिवस आणि अगदी घोणस सापाजवळ जिथे अजित पवार उभे आहेत. नाव अजित पवार, परंतु घोणस सापाला इथे त्यांनी बांधून ठेवलाय. उद्या आमच्या मॅच मध्ये तू काय राडा करायचा नाही तर तुला आम्ही जाळ्यामध्ये अडकून ठेवू. आणि तसा सापाला मात्र इथे अगदी रात्रभर अडकून ठेवलाय जाळ या ठिकाणी सापासाठी. आणि आता मात्र ते स्वतः तिथे बाजूला आहेत, काळजी घेत आहेत खेळाडूंची एक आयोजक म्हणून, कारण की आपल्या आयोजनाला कोणतंही गालबोट लागलं नाही पाहिजे याची दक्षता मात्र घेतली जाते. संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती. आता मात्र बॅटची टॉप एज, बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये, जिथे मिळेल फक्त एक सिंगलच्या साह्याने धावसंख्या 12 या आकड्यावरती. 12 रन स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्या. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. इथे जजमेंट खूप चांगला आपल्याला पाहायला मिळते, जिथे मेल फक्त एक सिंगल. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता दुसऱ्या षटकातील उर्वरित 2 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. वेगवान चेंडू हाताळलाय. डॉट बॉलची समाप्ती. 5 बॉलचा इथे खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल शिल्लक. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती लागले गेले. आतापर्यंत शांत ठेवले सूरज पवारला, त्याचबरोबर सागर. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, नामी संधी चालून आले. विकेट किपर, ओ माय गॉड, एक नाही तर 2 चान्स इथे सूरज पवारला दिलेत. आता इथून पुढे जर आक्रमक झाला हा खेळाडू तर मात्र मानादेवी स्पोर्ट अमरग विरुद्ध वाघजाई 11 आंबवडेला आता विचार करावा लागेल. पुढच्या मॅच साठी येताना मात्र हाताला चिकट टेप, बँडेज अशा गोष्टी तुम्हाला घेऊन याव्या लागतील, कारण की हातामध्ये बॉल सापडत नाहीये. विकेट किपरने अगदी सहज साधा सोपा झेल येते, ज्या पद्धतीनं झाडावरचा एखादा आंबा हातातून पडावा तशा पद्धतीनं बॉल मात्र सोडलाय. अर्थातच विकेट किपरला इथे आता बदली केलं जाईल, कारण की महत्वाची विकेट सोडल्यानंतर 1 गाव 11चं क्रिकेट जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही एक चुकी करा, तुम्हाला ती चुकी वर्षभर तुमची टीम आठवण करून देत असते. 1 गाव 11च्या क्रिकेटमध्ये हीच खरी गंमत असते. एखाद्या खेळाडूने एखाद्या मॅच मध्ये खराब परफॉर्मन्स केला तर त्याच्यासाठी मात्र वर्षभर टीमचे दरवाजे बंद असतात. हे 1 गाव 11चं क्रिकेट असतं. यावेळेस खोला टाकलेला बॉल. सूरज पवार सध्या ज्या खेळाडूचं कौतुक केलं, परंतु भरपूर चान्स भेटतायत, भरपूर संधी मिळते, परंतु संधीचं सोनं करत असताना स्वतःशी झगडतोय, स्ट्रगल करतोय, परंतु स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही. आणि आता जर गुगलवरती यायचं असेल तर सूरज पवारच्या बॅटमधून येणाऱ्या बॉलवरती धावा येणं अपेक्षित आहेत. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कॅच हवेत, ही देखील कॅच होते ड्रॉप. 1, 2 आणि 3 चान्स इथे मिळालेत सूरज पवारला.
वन शॉट, एकच धाबाले. काय घडलं जात आहे, एकच धाव्या बॉलवरती. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. गोलंदाजीवरती गोलंदाज प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू. बॅटिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय, परंतु धावा बनत नाहीत, कारण की सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं बॉल ट्रॅव्हल होणं कुठेतरी कठीण काम असतं. आणि कॅप्टनने मात्र डिसिजन घेतला की आम्ही बॅटिंग करू, आणि तो डिसिजन मात्र कुठेतरी टीमच्या विरोधात गेलाय की काय, हे मात्र चर्चा जरूर केली जाऊ शकते. इथे खराब बॉल, खराब लाईन, हातातून बॉल निसटलाय, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. आता अमरक स्पोर्ट्ससाठी मात्र धावा कशा येऊ द्यात, धावा येणं अपेक्षित असेल. 16 धावा धावफलकावरती. पहा मिसफिल्ड हे कारण मात्र वागजा 11 आंबोडे टीमचं आपल्याला पाहायला मिळते. कोणती धाव मात्र या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत नाही. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 16 धावा, धावसंख्या स्थिर आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना प्रसाद चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस पहा खोलत टाकलेला बॉल. 17 रन धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ संपलाय. आता शेवटचा बॉल शिल्लक. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. या बॉलवरती प्रहार केलाय, चांगला स्ट्रोक लगावला. धीरज बॉलच्या खाली कॅच पकडतोय का काय, आता मात्र कॅच पकडले. बाद झालाय सूरज, सागर बाद झाला. पहिली विकेट प्राप्त केले प्रसादने शेवटच्या बॉलवरती. अगदी काळजाचा ठोका इथे चुकला होता की धीरज कॅच पकडणार का, परंतु धीरजने पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. धीरजने क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार केलंय. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक. श्रेयसला धाडलंय, एक रायझिंग स्टार या टीमचा. ज्या ज्या वेळेस टीम अडचणीमध्ये त्या त्यावेळेस मात्र श्रेयस नावाचं वादळ टीमसाठी मात्र धावून आलंय. आता टीम अडचणीमध्ये, टीम संकटामध्ये, संघाच्या बकासूरकडून धावा येत नाहीत. आता मात्र श्रेयसला इथे मथुर बनावं लागेल. बकासूर जर पळू शकत नाही तर इथे श्रेयसला कुठेतरी चांगल्या धावा घ्याव्या लागतील. 6 बॉलचा अजून देखील उर्वरित खेळ शिल्लक. 17 रन धावफलकावरती लागल्या गेल्या. आता शेवटचे 6 बॉल. या षटकामध्ये जरी 20 ते 22 धावा आल्या तरी देखील एक चांगला फायटिंग स्कोर निर्माण होऊ शकतो. शेवटचं षटक. गोलंदाजीवरती महेश सुर्वे गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सूरज पवार ज्याच्या जवळ आहे पलटवार करण्याची ताकद, तो सूरज पवार अजून देखील मैदानाच्या आतमध्ये. कॉन्फिडन्स कुठेतरी खचलाय, परंतु एकदा का बॅटला बॉल लागायला सुरुवात झाली तर मात्र प्रत्येक बॉलवरती षटकार चौकारांची मोहर उमटवण्याची ताकद, परंतु तितकाच गोलंदाज देखील हुशार आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती गोशंकित क्षेत्रात जिथे घोणस साप आहे तिथे मात्र बॉल ट्रॅव्हल झालाय. अजित पवार तिथे आहेत अगदी ॲज अ सिक्युरिटी मेंबर म्हणून. आज जोपर्यंत सर्प मित्र येत नाही तोपर्यंत अजित पवार तिथे स्टँडिंग ड्युटी त्यांची आपल्याला पाहायला मिळेल. घोणस सापाने देखील इथे बॉडीगार्ड ठेवलाय. नो बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळते. भीमर चेंडू हाताला एक अतिरिक्त स्वरूपाची धाव. पाहत आज सूरज पवार तर नशीब किती त्याला साथ देते. पहा ज्या बॉलवरती यष्टांचा वेध घेतला तो बॉल नो बॉल होता. त्याच्या अगोदर 3 कॅच ड्रॉप झाल्या. नशिबानं द्यावं तर काय द्यावं आणि द्यावं तर किती द्यावं याच्या संपूर्ण मर्यादा इथे पूर्ण झालेत सूरज पवारसाठी. फ्रीडचा बॉल, फ्रीडच्या बॉलवरती पहा कॅच घेतलाय परंतु फ्रीडचा बॉल आहे. पहा चुकी करताना श्रेयस बाद झालाय. सेलिब्रेशन केले परंतु या अगोदरचा बॉल आपण नो बॉल टाकलेला होता तो विसरले वाघजा 11 आंबोडे, परंतु श्रेयस सारख्या फलंदाजाला इथे परतावं लागले.
शेवटचं षटक इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल. भराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी विरुद्ध निनाई देवी प्रतिष्ठान सळवे या दोन संघामध्ये आजच्या दिवसातील सामना क्रमांक दुसरा टॉस केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन निनाईनगर सळवे आणि टीम भराडी माता प्रतिष्ठान विनंती असेल की आपण टॉससाठी या. सुहासदादा पवार यांचं शुभागमन. यावेळेस मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक, पुन्हा एकदा कॅचची संधी आणि आज मात्र सूरजच्या बॅटमधून मारलेला प्रत्येक बॉल त्यावरती मात्र आता मात्र बाद झालाय सूरज पवार. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती पूर्णपणे थांबवलंय. 3 बॉलचा इथे खेळ संपलाय. अजून देखील 3 बॉलचा खेळ शिल्लक. ओमकार आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस इथे केला जाईल. निनाई देवी प्रतिष्ठान सळवे संघ अगेन्स्ट भराडी माता चव्हाणवाडी या दोन संघामध्ये उर्वरित 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्याच्या अगोदर दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस का बॉस या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स वरती उपस्थित राहा. या बॉलवरती घोषांकित क्षेत्रामध्ये जिथे मिळेल सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती. आज मात्र जर पाहिलं तर सूरज पवारचा दिवस कुठेतरी खराब म्हणावा लागेल, कारण की तब्बल 4 कॅचेस ड्रॉप आणि 5 ते 6 वेळा बॅटिंग करत असताना कमी षटकाच्या फॉर्मॅटमध्ये त्यांना भरपूर संधी मिळाल्या. इथे पंच वळतील, इशारा करतील व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. आता कुठेतरी धावा रोखाव्या लागतील. वाघजाई देवी 11 आंबवडे या टीमला संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती. 23 धावा. शेवटचे आता बॉल शिल्लक आहेत ते 2 बॉल शिल्लक आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक खराब बॉल आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा. धावफलकावरती लागल्या गेल्या. धावा येणं अपेक्षित आहे, कारण की बॅटिंग करत असताना धावा आल्या नाही आणि या धावा घेण्याचा मात्र प्रयत्न केलाय. 25 धावा धावफलकावरती. 24 धावा लागल्या गेल्या. यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. या इनिंग मधील पहिला षटकार येणार का? पहिला षटकार आलाय. महेश सुर्वे यांच्या गोलंदाजीवरती प्रहार केलाय. बॅटर ओमकारच्या बॅटमधून पॉवरफुल षटकार. संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक. अजून देखील 5 ते 6 धावा आल्या. शेवटच्या बॉलवरती षटकार आला तरी देखील एक फायटिंग स्कोर होऊ शकतो या मॅच मध्ये. शेवटचा बॉल. या षटकामध्ये मात्र अतिरिक्त स्वरूपाच्या जास्त धावा आल्या. खराब बॉलिंग, खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीच्या 3 गोलंदाजांनी जेवढ्या धावा दिल्या नाही त्या एकट्या मात्र धावा महेश सुर्वे यांच्या गोलंदाजीमधून आल्या. चुकी घडताना पाहायला मिळते. टीमचा प्रमुख खेळाडू चुकी करताना पाहायला मिळतोय. चुका सुधाराव्या लागतील. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. यावेळेस 1 धाव आले शेवटच्या बॉलवरती. जिथे मेल एक सिंगल. धावसंख्या 32 आणि 33 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये फक्त धावा आल्या 17 धावा आणि या शेवटच्या षटकामध्ये मात्र धावा 15 धावा आल्या. शेवटचं षटक कुठेतरी बेनिफिट राहिलं ते बॅटिंग करणाऱ्या टीम. चला टॉस साठी या. निनाईनगर सळवे विरुद्ध भराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी या दोन टीम मध्ये इथे टॉस केला जातोय.
चला कमिटी मेंबर या. टॉस इथे केला जाईल. एका बाजूला भराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी, टॉस इथे केला जाईल. कॉल कोणाचा असेल, कोण मागणार कॉल? निनानगर सर्वे या टीमचा आहे कॉल. स्विंग द कॉइन छापा हे कॉल आणि आलाय काटा. टॉस इथे जिंकलाय टीम भराडी माता चव्हाणवाडी या टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंगचा निर्णय असेल. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. सकाळच्या सत्रामध्ये प्रतिस्पर्धी टीमला किती धावांच्या पर्यंत थांबवाल, कारण की आता या मॅच मध्ये बघितले तर धावा खूप कमी आपण पाहिल्या. लो स्कोरर मॅचेस इथे पाहिल्या. तुम्ही किती धावांच्या पर्यंत थांबवाल? 30-35च्या आतपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल. टीमला काय सांगाल, कारण की आता तुमची मॅच 4 षटकानंतर अजून तुमची टीम कंप्लीट नाही, तर टीमला काय सांगाल? वेळेवरती यायच्या काही सूचना द्याल काय ॲज अ कॅप्टन म्हणून? पोरं आमची नालायक आहेत. हो, लवकर येत नाही तर झोपा काढून येते ती. लवकर या बाळांनो. चला, कॅप्टनने सांगितलं की तुम्ही लवकर या, वेळेवरती यायचं काम करा. तर बॅटिंग करायचं आहे. किती धावांचं टार्गेट द्याल? 40-45. 40 ते 45 धावांचं टार्गेट. आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर भरपूर चांगलं आहे. चला, थँक्यू सो मच. दोन्ही टीमला विजयासाठी देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. चला, 33 धावांचं टार्गेट या ठिकाणी आहे टीम वागजा 11 आंबोडे या संघासाठी. बॅटिंग सलामीची जोडी. एका बाजूला धीरज आणि प्रसाद. स्ट्रायकर इनला धीरज, नॉन स्ट्रायकला प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीवरती पहिलाच बॉल. बॅटचा फेस ओपन केलाय. समोरच्या दिशेत फटका केला. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने इथे खातं उघडले. निलेश आहे गोलंदाजीवरती. पहिले षटक. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये. इथे आता धावा रोखायच्या आहेत, कारण की ज्या धावा तुम्ही बॅटने करू शकला नाही त्या धावा तुम्ही गोलंदाजी करताना देऊ शकत नाही. 2 धावा आल्या. यावेळेस बॅटच्या साह्याने घोषांकित क्षेत्रामधील आणखीन एक सिंगल. सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. यावेळेस फार चांगला स्ट्रोक. अगदी बॉलरला आणि पंचांना देखील ते हालचाल करावी लागले. स्वतःचा वाचवण्यासाठी ते ऑप्शन नव्हता, कारण की वेगवान चेंडू समोर खेळलाय. संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं अपेक्षित आहे. ज्या चुका मानाईस्फोट अमरगने केल्या त्या जर चुका इथे घडल्या, पहिल्या षटकामध्ये जर धावा आल्या नाही तर प्रेशर निर्माण होऊ शकतं. टीम वागजा 11 आंबोडे या टीम समोर धावा अपेक्षित आहेत. अगदी फुललेनचा बॉल. यावरती वेगवान चिक्की सिंगल घेण्याचा प्रयत्न.
पहा काय घडलं जातंय. प्रसाद जो महत्वाचा खेळाडू बाद झालाय वाघजा 11 आंबोडीला. चिकी सिंगल घेणं किती महागात पडलंय कारण की प्रसाद सारखा एक हार्ड हिटर फलंदाजी ते बाद होतोय. नि बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण कोण आहे? सनी सुर्वे. आता मात्र सनीला सामन्याची धुरा इथे हातात घ्यावी लागेल. चार धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. ते स्ट्रॉंग अपील परंतु अपील जास्त आत्मविश्वास कमी ते पाहायला मिळाला. पंचाने मात्र हेरलं साप नकार दर्शवलाय. डॉट बॉलची समाप्ती. आता प्रेशर मात्र इथे बॅटिंग करणाऱ्या टीम वरती देखील आलाय कारण की प्रसाद बाद झालाय. अगदी प्रतिस्पर्धी टीमला कोणताही प्रसाद न देता प्रसाद मात्र डगआउट मध्ये आलाय. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक परंतु सूरज पवार बॉलच्या खाली अप्रतिम कॅच. ही मॅच देखील बनू शकते. ही मॅच बनवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे हे मात्र दाखवत असताना आणखी एक फलंदाज मात्र माघारी. 33 धावांचं टार्गेट. मी म्हटलं होतं की पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर तुम्ही डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळाल तर या मॅच मध्ये देखील हे टार्गेट तुम्हाला जड जाईल. टीम वाघजा 11 आंबोडे संघासाठी फलंदाजी ते बाद झालाय. धीरज बाद झालाय. प्रसाद आणि धीरज सलामीची जोडी मात्र तंबूच्या आश्रयाला इथे पाहायला मिळते. सनी बाद झाला, माफ करा, सनी ते बाद झालाय. धीरज अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. आता टार्गेट जर पाहिलं तर येणारे 18 बॉल आणि 18 चेंडूमध्ये 29 धावांची गरज जिंकण्यासाठी. वाटलं होतं की हा सामना कुठेतरी सहजरित्या बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी सोपं समीकरण, परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही समीकरण हे सोपं नसतं हे मात्र या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि लो स्कोरर मॅचेस देखील बनू शकते हे दाखवत असताना चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. टीम आणि विकेटच्या पाठीमागे जिथे घोणस साप आहे यावेळेस पहा घोषांकित क्षेत्रात 1-2 धावांनी फारसा काही फरक पडणार नाही टीम मानायदेवी विस्फोट अंबरला. कारण की जे टार्गेट आहे, जो गॅप आहे तो शेवटच्या षटकापर्यंत जर राहिला तर वाघजा 11 आंबोडे संघासाठी मात्र हे कठीण काम बनू शकतं. कारण की बॅटिंग ऑर्डर सुरुवातीचे महत्वाचे फलंदाज ते बाद झालेत. संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. एक दोन षटकार या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतात. कमी गतीचा बॉल वरती मात्र क्षेत्ररक्षक आहे, चुकी करताना इथे पाहायला मिळतोय. 2 धावा घेतल्या, तिसरीचा इथे प्रयत्न होतोय परंतु 2च धावा. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन अ स्कोर बोर्ड. माफ करा, 8 धावा. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. या बेसपा कमी गतीचा बॉल परंतु दिशा मात्र खराब. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती. आक्रमकता इथून पुढे गिअर चेंज करावा लागेल. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय आणि कुठेतरी वाघजा 11 या टीमला बॅटिंगचा गिअर चेंज करावा लागेल. कारण की टार्गेट जरी
छोटं वाटत असेल तरी तुम्ही आक्रमकता दाखवणं इथे गरजेचं आहे, तरच या मॅच मध्ये तुम्ही फाईट देऊ शकता. सिंगल डबल धाबाने प्रेशर मात्र दूर होणार नाही आणि तेच प्रेशर मात्र अगदी शेवटच्या षटकापर्यंत जरी गेलं तर या धाबा देखील बनणं कठीण काम आहे. या बेसपा फक्त हलक्या त्याने दिशा दिली, चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. दोन धाबा आल्या या बॉलवरती. संघाची धावसंख्या 12 या कड्यावरती. 21 धाबांची अजून देखील गरज आहे. पाच बॉलचा खेळ संपला, आता शेवटचा बॉल. येणारे 13 बॉल मध्ये अजून देखील 21 धाबांची गरज आहे जिंकण्यासाठी. 13 बॉल 21 धाबा. एखादा षटकार आला ना तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकते. जरी विकेट आल्या तरी देखील कमबॅक करण्याची ताकद वाघजा 11 आंबोडे या टीम मध्ये देखील आहे. एखाद्या षटकाराची अपेक्षा असेल बॅटिंग करणाऱ्या दोन्ही बॅटर्स कडून. इथे पहा रनवे मध्ये कुठेतरी अडथळा निर्माण झालाय. डेड बॉलची समाप्ती. 13 बॉल 21 धाबा. पहिलीच मॅच रोमांचक, पहिला सामना रोमहर्षक. कमी गतीचा बॉल पहा इथे काय केलं जात आहे. चतुर चालाकीची गोलंदाजी. माझ्याजवळ वेग नाही परंतु माझ्याजवळ टप्पा चांगला आहे आणि माझ्या टप्प्यात आलं तर मी मात्र कार्यक्रम जरूर करू, हे मात्र दाखवलंय गोलंदाजाने. आता 12 बॉल 21 धावांची गरज. 12 चेंडू 21 ची गरज असताना या मॅच मध्ये 12 बॉल 21 धावांचं समीकरण. कोणतंही टार्गेट हे क्रिकेटमध्ये सेफ टार्गेट नसतं आणि कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देणारं नसतं. कमी धावसंख्येच्या मॅचेस या नेहमी निर्णायक राहिल्यात. कमी धावसंख्येच्या मॅचेस आणि या मॅचेसचा इतिहास मात्र वेगळा राहिलाय आणि पहिल्या सामन्यामध्ये ते मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. 12 चेंडू 21 धावा. आता गोलंदाजीवरती सूरज पवार. बॅटिंग मध्ये फारसं काही करू शकला नाही. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा घेऊन येतो. ती दहशत, तोच दरारा. आता सूरज पवारला इथे आपल्या नावाचा दरारा दाखवून द्यावा लागेल कारण की बॅटिंग मध्ये फारसं काही करू शकले नाही. तब्बल 5 ते 6 संधी या गोलंदाजाला मिळाल्या परंतु या बॉलवरती चांगला स्ट्रोक लगावलाय. क्षेत्ररक्षक धावतोय रोशन वेगाने. बॉल निघून चाललाय. डिक्लेअर मध्ये पहा एकच धाव. जिथे फायद्याचं क्षेत्र नाही तिथे जाऊन काय फायदा नाही. पण एक सिंगल आले. संघाची धावसंख्या 13. आता 11 बॉल मध्ये 20 धावांची गरज. 11 चेंडू 20 धावा. कुठेतरी षटकार चौकार विसरलेत दोन्ही बॅटर्स कारण की सिंगल डबलचा गेम सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एखाद्या खराब बॉलवरती प्रहार करायचा ही रणनीती जरूर वाघजा 11 आंबवडीची आपल्याला पाहायला मिळेल परंतु तो खराब बॉल येईल का याची वाट जरूर बघावी लागेल. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता. एका बाजूला टीम भराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी आणि दुसऱ्या बाजूला निनायनगर सर्वे. दोन मातबर संघ यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघ आमने सामने. नेक्स्ट बॅटल, बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र सकाळच्या सत्रामध्ये फक्त अजित पवार राखण होते. आता आकाश देखील गेलाय. सर्पमित्र आला की आकाशलाच आपण ते गिफ्ट देऊया संध्याकाळी. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू 20 धावा. आता रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. फुल टॉस बॉल. त्यावरती मात्र फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. आता मात्र या मॅच मध्ये प्रेशर. ज्या धावा शेवटच्या षटकामध्ये आल्या त्याच धावा मात्र आता विजयासाठी गरजेच्या आहेत. आता टीम अडचणीमध्ये सापडले
वाघजाई 11 आंबवडे टीम. आता बॅटिंग करणाऱ्या दोन्ही बॅटर्स कडून अपेक्षा असतील या मॅच मध्ये. इथे पहा रनआउटची संधी, काय घडलं जाते खराबपैकी. एक एक धाव मात्र इथे खूप महत्वाचे. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. 19 धावांची अजून देखील गरज. येणारे 8 बॉल आणि 19 धावांची गरज. 8 चेंडू 19. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. मी म्हटलं होतं की जी कामगिरी सूरज पवार बॅटिंग मध्ये करू शकला नाही, परंतु बॉलिंग मध्ये मात्र त्याने करून दाखवले. कारण की या षटकामध्ये 5 बॉल मध्ये आतापर्यंत त्याने खर्च केल्या फक्त आणि फक्त 2 धावा. काय स्पेल हाताला आपल्या टीमसाठी. एखाद्या खेळाडूचा ज्यावेळेस बॅट पॅच चालू असतो त्यावेळेस त्याला नावं ठेवू नका, तर त्याच्या पाठीशी तुम्ही भक्कमपणे उभं राहा. कारण की आपल्या गावाचं नाव खराब व्हावं असं कोणत्याही खेळाडूला वाटत नसतं, परंतु मैदानामध्ये गेल्यानंतर चित्र मात्र वेगळं असतं. सूरज पवारने बॅटिंग मध्ये संघर्ष केला, परंतु बॉलिंग मध्ये त्याने मानायदे विस्फोट अमरग या टीमच्या नावासाठी एक अप्रतिम आणि आपल्या गोलंदाजीच्या कारकिर्दीमधील एक ड्रीम स्पेल हाताळलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती. आता 6 बॉल मध्ये 18 ची गरज. 6 चेंडू 18 धावा. पण बॅट देण्याच्या बहाण्याने काहीतरी सांगावं आहे आणि काहीतरी संदेश आहे टीमचा. कारण की टीम अडचणीमध्ये. वाटलं होतं की या 33 धावा अगदी सहज पूर्ण होतील, परंतु क्रिकेटमध्ये जर संघर्ष नाही तर संघर्षशिवाय मजा नाही. संघर्ष रडवतो परंतु आयुष्य घडवतो आणि ते मात्र हा संघर्ष वाघजाई 11 आंबवडे टीमच्या वाट्याला आलाय. श्रेयस गोलंदाजीवरती. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गेली होती बॅटिंग करत असताना, परंतु आता शेवटचं षटक. 6 चेंडू 18 धावांची गरज. 3 षटकार या मॅच मध्ये. खोला टाकलेला बॉल. 1 धाव आले. दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय. आता 5 बॉल मध्ये 16 धावांची गरज. हा प्रकार इथे मात्र आडव्या बॅटने फटका केलाय. सागर आहेत. एक धाव एकापेक्षा जास्त मिळणार नाही. ते पहा चुकीचा कॉल, परंतु काय घडलं जाते. 2 धावा आल्या. अजून देखील या मॅच मध्ये मॅच बनवू शकते. पहिल्या बॉल वरती 2 धावा, दुसऱ्या बॉल वरती 2 धावा, 4 धावा आलेत. आता 4 बॉल मध्ये 14 ची गरज. 4 चेंडू 14 धावा. षटकार चौकार जाणं हे मात्र कठीण काम इथे गेले. पहिल्या बॉल पासून षटकाराची अपेक्षा होती, परंतु या इनिंग मध्ये एकही षटकार आलेला नाही. जो षटकार ओमकारच्या बॅट मधून आला तिथून पुढे मात्र बॅटिंग मध्ये धावा वाढल्या आणि तोच षटकार मात्र इथे टीमच्या कामे आलाय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळते. सूरज पवार आहे. वेगवान फेकी करेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट झाला इथे. फलंदाज इथे बाद झालाय. पार रॉकेट थ्रो केलाय सूरज पवारने. हर वार पे जो पलट वार करे उसे सूरज पवार कहे, आणि ते मात्र सूरज पवारने पलटवार केलाय. बॅटिंग मध्ये फारसं काही करू शकला नाही. बॉलिंग मध्ये आणि क्षेत्ररक्षणामध्ये अप्रतिम एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौतुक करेन या खेळाडूचं. नवीन बॅटर करण सुर्वे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आता टीम अडचणीमध्ये. करणच्या बॅटमधून षटकारांची अपेक्षा असेल. कित्येक वेळा संघ अडचणीमध्ये असताना, परंतु आता स्ट्राईकला जर पाहिलं तर फलंदाज
धीरज जो आघाडीला आला होता, संघर्ष करतोय पहिल्या बॉल पासून, परंतु षटकार चौकार त्याच्या बॅट मधून आलेला नाही. चला नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा. आकाश सर या आपण आता आपण कॉम्बॉक्स मध्ये रुजू व्हा नेक्स्ट मॅच साठी. चार बॉलचा खेळ संपलाय. आता उर्वरित 2 बॉलचा इथे खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. बारा धाबांची गरज. 2 बॉलवरती 2 षटकार जरी आले तरी सामना मात्र इथे जिंकू शकते टीम वाघजा 11 आंबवडे संघ. 2 बॉलवरती 2 षटकारांची गरज. 2 बॉल 12ची गरज आहे. धीरजला मात्र इथून पुढे आपल्या टीम साठी महत्वाची खेळी करावी लागेल. 2 बॉलवरती आता 12ची गरज. पा काय घडलं जातंय व्हाईट बॉल. आता मात्र कुठेतरी गोलंदाजावरती देखील दबाव आहे, कारण की कित्येक वेळा 2 बॉल 12 1 बॉल 6च्या मॅचेस या बॅटिंग करणाऱ्या टीमने जिंकलेत. हा क्रिकेटचा इतिहास देखील राहिला आहे, परंतु या मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण केले मानायदेवी विस्फोट अमरग या टीमने. स्ट्रायकर एंडला धीरज. यावेळेस पा चांगला स्ट्रोक लगावलाय. एलिव्हेशनची कमतरता. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक कॅच पकडले. फलंदाज बाद. आता एक चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती 11 धाबांची गरज. एक चेंडू 11. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका, कारण की भरपूर गॅप आहे. चला संकेत दादा फास्ट जा. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सकाळी थोडस या मॅचला उशिरा सुरुवात झाली होती. 9:40 या सामन्याला सुरुवात झाली होती. आता 20 मिनिटं बरोबर झालेत. अगदी 5 मिनिटं सामना उशीर झालाय. थोडासा घाई करा. नेक्स्ट मॅच साठी टीम चव्हाणवाडी रेडी राहायचं आहे. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. टॉस जिंकलाय टीम भराडे माता चव्हाणवाडी टीमनं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सामना इथे जिंकला टीम अमरक संघानं.